नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. आज दिनांक 15/12/2025 रोजी दुपारी पुणे येथील हडपसरजवळ असणाऱ्या ब्लिंकेट कंपनीच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी आज अचानक संप पुकारल्यामुळे सदर उंडरीमधील होलेबस्ती येथील युनियन बँकच्या पाठीमागे असणाऱ्या ब्लिंकेट कंपनीच्या अचानक संपामुळे आज तणावाचे वातावरण कंपनीमध्ये निर्माण झाले. यावेळी दलित पॅंथर सेनेचे पदाधिकारी यांना कार्यकर्त्यांचा फोन येताच सामंजस्याची भूमिका घेऊन सदर ठिकाणी मध्यस्थी करून तेथील कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि आर्थिक फसवणूक न थांबवल्यास येत्या 15 दिवसात पूर्ण न झाल्यास दलित पॅंथर सेनेतर्फे तीव्र आंदोलन ब्लिंकेटच्या 3ही ब्रँच कोंडवा, हडपसर आणि उंडरी येथे ब्रँच समोर घेऊ असा इशारा दलित पॅंथर सेनेच्या वतीनं देण्यात येऊन सदर मागणीचे पत्र काळेपडळ पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासमोर कंपनीचे क्लस्टर मॅनेजर पाटील साहेब यांना देण्यात आले आणि यावेळी उपस्थित पदाधिकारी राज्य अध्यक्ष आसमाताई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वसीम शेख आणि अक्रमभाई पठाण, पुणे शहर अध्यक्ष सौ उषाताई सोनवणे, पुणे शहर युवती अध्यक्ष माननीय दीपक भाऊ सोनवणे, पुणे शहर कामगार संघटना अध्यक्ष सौ अल्फिया अक्रम पठाण, पुणे शहर महिला संघटक माननीय अल्ताबाई शेख, हडपसर मतदारसंघ अध्यक्ष माननीय मोहसिनभाई जमादार, हडपसर मतदारसंघ उपाध्यक्ष आणि ब्लिंकेट कंपनीमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी मलिक शेख यांचा रिपोर्ट. तो ज़्यादा नहीं है पर बात करेंगे, जो भी होगा हम पक्का बता देंगे. बरोबर, सब राइडर भी रहेंगे सबके सामने. बरोबर, कम्युनिकेशन कर दिया. और ये जो आईडी बंद होती है ये ऑलरेडी वसीम भाई सबको बता दी है. अपने फॉर्म जाते तुम ये गलत काम करो मत, कस्टमर से प्यार से बात करो, कुछ भी मिसबिहेव मत करो, ये सारी चीज़. तो इसमें आईडी बंद होती, कोई पर्सनली किसकी आईडी बंद नहीं करता, कोई किसका टारगेट नहीं करता. या राइडर में कोई राइडर का अगर कुछ गलत कर रहा तो उसको बचाने की भी कोशिश कर. बात करेंगे ती प्रोसेस किती दिवसाची? 1 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची, 90 दिवसाची? प्रत्येक वेळेस तेच झालं. एक मिनिट, 90 दिवस झाला कामाला आजपासून 2 वर्ष झाला. आता हे काय म्हणायला लागलेत, आम्ही तुम्हाला पुढे बोलू. यांनी काय करणार, रायडरच्या म्हणजे डोक्यात बसवणार, चला आमचं झाले बोलणार, तुम्ही करा. जोपर्यंत ऍप मध्ये दिसत नाही जब तक नाही होणार. अक्रम भाऊ या गेलं राहील पुन्हा तुम्ही आम्हाला दिसायला पाहिजे. 2 वर्ष झालं तेच चालू. ऐसा कैसा बात नहीं होते बोल रहे हो. अरे बोला ना तुम्ही. तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे बताओ तुम्ही. पाठवून देतो, परवा पाठवतो, आम्हीच पाठवतो. ठीक आहे, 7 दिवसात आपण कळून जातो. ठीक आहे, तुम्ही 7 दिवस म्हणतायत, आपण 15 दिवस धरून सर. ठीक आहे, 15 दिवसात तुम्ही तिथलं काय उत्तर आहे काय नाही ते तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कळवावं. नक्कीच अशी आमची हडल अपेक्षा आहे. हडल जर तुम्ही तशी अपेक्षाला ग्राह्य नाही धरले, दलित पॅंथर सेना कामगार संघटनेतर्फे तुमच्या ब्रांचला निवेदन मी अर्ज देऊन तिथं मोठं आंदोलन करू. ठीक आहे, मला याचा फोटो बघायचा. अरे तुम्हाला देणार नाही, ती देतील ना एक आणि आता ज्यांनी तक्रार दिली त्यांना त्यांना अजिबात कामावर त्यांना काही त्रास व्हायला पाहिजे. मेरे पे भरोसा रखो. ते काय म्हणते, आणि जे 2 व्यक्तीची आयडी बंद झाली. आयडी बंद झालेली आहे त्यांचं रिझन तुम्ही सांगतायत ना, तसं नाहीये, वेगळं रिझन आहे त्यांचं. पावसात फक्त एक ऑर्डर नाही मारल्यामुळे त्याचं आयडी बंद केली आहे, ती त्वरित चालू करण्यात येईल. चालू करा. ते काय म्हणते, आमच्या कॅमेऱ्यामध्ये पाऊस दिसत नाही, मग आमच्या ह्याच्यामध्ये काय वेगळा पाऊस दिसत नाही. जसं साहेबांनी सांगितलं मगाशी, बाबा तिथं खड्डा असतो, लांब जावं लागतं, काही गोष्टी असतात. किरकोळ गोष्टीला एवढे भाव करू नका, थोडंसं ऍडजस्टमेंट करून करा. आणि काय करा, ह्यांची जी मागणी आहेत ते लेटर तयार करून फॉरवर्ड करा पुढे आणि त्याचा फॉलोअप घ्या. ह्याने कधीपासून कामाला येईल, हे तुम्ही आतापासून जाऊ शकता म्हणते. आणि तुम्ही ऐका ना सर, कोणाची आयडी बंद आम्ही असं पण नाही करत. आता तुम्ही 2 आयडी चालू करा, 2 आयडी चालू करा. हे साईडला सर साहेब आले, चालेल, काय अडचण नाही, तुम्हाला परत देऊन टाकू. ये ऑलरेडी बार बार हडलने इनको काय आता आपलं कसं आहे,
हे लोक काय म्हणतात काय म्हणते की तुम्हाला अर्निंग पर आवर लॉगिन ते 65 रुपये आम्ही तुला ॲज अर्निंग रुपये देतो. ते कम्युनिकेट असतं सगळं. ते देतात का भाऊ? त्याच्या जास्त कुठले भेटतात ते पण सांग. जे सिंगल ऑर्डर असेल ना, म्हणजे समजा मल्टी ऑर्डर नसेल ना परत, तर तेव्हा भेटतात ना. ह्यांनी काय करायला लागली कंपनी आता, एक ऑर्डर रायडर करून फुकट काढून घ्यायला लागली. ते कंपनी तर चार्जेस यांच्या टर्म अँड कंडिशन मध्ये असं काहीच दिलेलं नाही. कंपनीकडनं लेखी काय दिलेलं आहे का तुम्हाला? लेखी नाही, ऑनलाईन प्रोसेस मध्ये पण नाही ना त्यांच्याकडे डबल ऑर्डरला. ऑनलाईन त्यांच्याकडे पण नाही ना. ऑनलाईन यांच्याकडे तर ऑनलाईन त्यांच्याकडे पण नाही. आर्थिक फसवणूक पवार म्हणून आहे, तो करतो. त्याच्याबद्दल आम्ही तक्रार देतो ना. तुम्ही घ्या ना तक्रार. अरे आता डेली काय म्हणते की त्यांनी 2 ऑर्डर मारले. जर समजा असं ह्या रूटवर आहे किंवा एक इकडे मारले तिकडे मारले, 2ला 2चं देऊन हे 2चं घेतात. यांना घ्यायला काय प्रॉब्लेम नाही. तुमचं मिटते का बघा. कारण त्याचा विषय आहे की बाबा त्यांचं सेन्सिटिव्ह विषय कर्मचाऱ्यांचा विषय. सिनियर साहेब येतील, मग काय असं ते आणि ह्याने दुसरं प्रोसिजर काय केलं, तर इथून समजा NIBM रोड समजा 4 किलोमीटर दाखवत असेल, बरोबर. मॅप मध्ये आम्हाला दाखवतो 4 किलोमीटर. आम्ही इथून ऑर्डर घेताना आपल्या मॅपवर लाईव्ह लोकेशन वर जातो, तिथं डिलिव्हरी केली ना 3.2च दाखवते. म्हणजे 800 मीटरची कंपनी काय म्हणते, पैसे नाही नाही, एक ऑर्डरला नाही ना सर, एक रस्ता बंद केला. बरोबर. एक रस्ता बंद केला. काही ठिकाणी वळून लांब नाही. लोकेशन दाखवते ना जे सर, वळून त्या आम्ही जातो हिशोबाने ना, म्हणजे location दाखवते आम्हाला. 500 मीटर किंवा 1 किलोमीटर जो आमचा डिस्टन्स होतो ना, ते पैसे मिळत नाहीये. म्हणजे कंपनी काय म्हणते, मी यांना काय बोललो, तुम्ही एवढं आश्वासन तर द्या. ठीक आहे, वरिष्ठांना मी कळवतो. तुम्ही हे तर द्या, सांगा मला. त्यासाठी एक ऍप्लिकेशन द्या. त्या कंडिशनने तुम्हाला कसे पैसे मिळतात. यामध्ये पोलिसांना अडचणी करू शकतात का? तुम्ही आपसात बसा, बाबा तुमचं एक पत्र द्या, मी वरती कळवतो. त्यासाठी लेटर पाहिजे ना तुम्हाला. तक्रार तर घेतली ह्या लोकांनी पाहिजे. याचं उत्तर देणं बंद नाही ना. एक मिनिट, तक्रार द्या तुमची. आहे की आम्ही 2 ऑर्डर मारल्या. एखादी ऑर्डर असते ती दाखवते 2 किलोमीटर, पण तिथे गेल्यानंतर 2.8 होते. मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे किंवा काय नाही, कंपनीला एखादं त्यांचं पत्र घेऊन फॉरवर्ड करा. आम्हाला सांगा, आम्ही ब्लिंकिटला विचारतो. आम्हाला सांगा. एक महिना झाला याला. त्यांचं जे 2 ऑर्डर 3 ऑर्डर मारले तरी एखादं ड्रॉप करायचं. सर बाकीच्या स्टोरला 3 किलोमीटरला 2 स्टोर आहेत आपल्या ब्लिंकिटचे. त्या स्टोर मध्ये कधीच प्रॉब्लेम होत नाही. त्यांना बी तीच लोकेशन दाखवते, आम्हाला तीच दाखवते. त्यांना बरोबर अर्निंग भेटते आणि आम्हाला वेगळी भेटते. आता ह्यांचा गेम डिझाईन होते. ते कधी ऑर्डर प्रत्येक ठिकाणचं वेगळं म्हणतात. ठीक आहे. इन्सेंटिव्ह स्कीम लॉक वगैरे असतात, ते ऑर्डर असतात. पण जे आम्ही कमिटमेंट करतो, ब्लिंकिट कमिटमेंट करते, ती पर आवर अर्निंगवर कमिटमेंट करते. मग त्याचे पर्टिक्युलर लॉक्स असतात, ते तोडत असतात. लॉक्स ऑर्डर काउंटर तोडतात. लॉक जे असतात, ठीक आहे, तू करेक्ट करणं गरज नाही, तोडा होतं. ठीक आहे, ऑर्डर काउंटर ते लॉक्स पहिले घेतो. आणि हे जे म्हणतात ना, ते केव्हा होतं की जेव्हा कस्टमरचा सप्लाय जास्त असतो आणि रायडर स्टोरला कमी असतात, तेव्हा एक रायडरला आम्ही ऑप्शन 2 ऑर्डर 2 ऑर्डरला तुम्ही देतो ना, बोलू ना. तुम्ही ऐका ना, तुम्ही मला 2 पैसे द्या ना, आम्हाला ऐका बिल. आम्ही दोघं एका सोसायटी ऑर्डर चालल्या. उसमें नहीं ना कर तुम इनको 2 ऑर्डर देने को लगा रहे, उसमें 1 पेमेंट मिल रहा. तुम इनको 2 किलोमीटर के पैसे बोल रहे, तुम उनको 1.5 किलोमीटर के दे रहे, क्या 1 किलोमीटर के दे रहे, 500 मीटर कम. हाँ, 500 मीटर कम के दे. मतलब तुम्ही जे शब्द दिले ते तुम्ही तुमच्या परीने पूर्ण करा. एवढाच प्रॉब्लेम असेल तुम्ही बोलतो. अजून काय सांगितलं काय तुम्हाला तुम्ही बोला ना, तुम्ही काय नाही सर्वात पहिले मी इंटरव्ह्यूज करून देतो. हा, आम्ही इंटरव्ह्यूज करून देतो. हे दलित पॅंथर संघाचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. मी दलित पॅंथर संघाचा हडपसर मतदारसंघाचा अध्यक्ष आहे. हे महिला युवती अध्यक्ष आणि प्लस प्राईम रिपोर्टर. आम्ही प्रत्येक गरीब कामगार जे कुणी असतील आम्ही त्यांच्या हक्कासाठी लढतो है ना. आता आमचं झालंय, यांची आम्ही मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही तुमचं बोला. ही जबाबदारी सर्वात पहिले बोला. पूर्ण जबाबदारी तुमची काय आहे ह्या लोकांची? ही जबाबदारी किसकी थी? पूरा सुन लो आप. अभी तो यही है. एक मिनट, अभी ये तुम्हारे को जबान किसने दिया था? ये सब वादी किसने करा? किरण सर कुठे सुट्टीवर गेले. गेले? किती दिवस झाले? केव्हा येणार किरण? गुरुवारी. किरण सरांचा नंबर आहे. तुम्ही ह्यांच्या अटी मान्य करू शकता की नाही तेवढं सांगा. हा, यांचे जे तुम्ही दिलेले शब्द तुम्ही पूर्ण करू शकता का नाही? आणि यांचे जे शब्द आणि अशी अथॉरिटी कुठल्याच कंपनीला नाही आहे की कामावरतून आहे ना 1 महिना अगोदर त्यांना
कामावरनं काढायच्या पहिले 1 महिना आधी करतो अजून तुम्ही नाहीये 1 महिना अगोदर सांगायचंय डायरेक्ट येऊ नका असं म्हणते हा असं हे चुकीचं आहे बोलणं. आणि तुम्ही धमक्या पण देता त्यांना सारखे तुमची आयडिया बंद करू तुम्ही काम नाही केले. करायचं करा नाही तर नका करू. त्याची धमकी आहे का? इथं सगळ्यांनी थांबलेलं ऐकून घ्या. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर इथं बिंदासपणे बोला. एकाएकाने सांगा. बोला काय ते बोला. आम्ही इथं तुमच्यासारखे आलोय काम धंदे सोडून तुमच्या एका शब्दावरती भाऊची सगळं आलोय आणि आमचं हेतू आहे की आम्ही पूर्ण मॅटर सॉल्व्ह केल्याशिवाय इथं हालत नाही. आता नवीन कायदा लागू झालाय माहिती का नाही मला माहिती नाही तुम्हाला, पण आता सरकार काय म्हणतंय की कोणतीही प्रायव्हेट कंपनी असो नाही तर सरकारी तर विषय सोडा, पण कोणतीही प्रायव्हेट कंपनी असो त्या कंपनीवाल्यांनी जर कामगाराला जर त्यांना न सांगता कामावरून काढलं तर त्यांना 1 महिन्याची पेमेंट त्यांना देणं गरजेचं आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.